Yes, definitely. Thank you. Madhav sir, over to you. थँक्यू सो मच. मी आज कुठल्या विषयावर बोलणार आहे? मी बराच विचार केला की विषयाला नाव काय द्यावं. तर मला असं वाटलं मी नॉर्मली हे सेशन डिझाईन थिंकिंग म्हणून स्टॅनफर्डची जी मेथडॉलॉजी आहे इनोव्हेशनची त्या विषयावरती आम्ही घेतो आणि हे सेशन अगदी छोटं म्हणजे 3-4 तासापासून ते आम्ही आठवडा पण हे सेशन करतो आणि मी गेल्या जवळजवळ 7-8 वर्ष या विषयावरती सेशन जगभरात करतोय. आज आपण 1 तास पुढचं कदाचित ऐकणार. 50 मिनिटं ते 1 तास असं आपण बघू. असं मी आपल्या पर्पजसाठी एक ॲब्रिज्ड व्हर्जन त्याचं तयार केलंय. एक मिनिट. पण माधवजी that doesn't माधवजी stop हे you. हो. सर होते. आता ते एका मोठ्या दुसऱ्या जागतिक कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट. थँक हिम फॉर स्पेअरिंग टाइम फॉर दिस. सो सगळ्यांनी खरोखर व्हॅल्यू करा. आपल्याला अशी बोलायला आलेला आहे. मनापासून ऐका. माधवजी, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. सो मी आता प्रेझेंटेशन तर वापरणार आहे कारण काही ना काहीतरी मला स्क्रीनवर दाखवून रेफरन्स कॉन्टेक्स्च्युअली काही प्रश्न विचारायचे आणि तुम्ही माझं हे मोनोलॉग नसणार आहे त्यामुळे मी एकटा बोलणार नाही. मी काही प्रश्न विचारेन तर मला कोणीतरी त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहे कारण मी स्क्रीन ज्या वेळेला प्रेझेंटेशन मोडवर टाकतो आता हॉटेलमध्ये त्यावेळेला माझ्या लॅपटॉप समोर आहे. घरी माझ्याकडे ड्युएल स्क्रीन सेटअप आहे. मी 2 स्क्रीनवर 2 गोष्टी बघतो. पण आता तर त्यामुळे मी माझं स्क्रीन बघणार आहे. त्यामुळे मला जोपर्यंत ऑडिओ ऐकायला येत नाही तोपर्यंत मला कळणार नाही की तुम्ही ते रिसीव्ह करताय की नाही करताय. सो लेट मी स्टार्ट शेअरिंग माय स्क्रीन आणि लेट्स गेट स्टार्टेड. ओके, जस्ट अलाउ मी अ मिनिट. Okay, so I believe this is visible. हो दिसतंय. See, Okay, art of आणि possible. Art of Art of- possible. करेक्ट. सो मी म्हटलं की काहीतरी आपण वेगळं गेलं पाहिजे ना. मी ज्या वेळेला सगळ्यांना सांगतो की तुम्ही इनोव्हेट का नाही करत किंवा इनोव्हेट कोणीही करू शकतं. मी म्हटलं मी काहीतरी वेगळं नाव द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून मी म्हटलं आर्ट ऑफ पॉसिबिलिटी किंवा आर्ट ऑफ पॉसिबल असं आपण म्हणूया. तुम्हाला आता मी एक क्लिक केल्यानंतर एक चित्र तुम्हाला दिसणार आहे आणि त्याच्यावरती स्क्रीनवरती तुम्हाला काही मी विचारतोय पण. सो व्हॉट डू यू थिंक? काय आहे? काहीतरी वेगळं दिसतंय का या चित्रामध्ये? येस. काय दिसेल हो. मला चित्रामध्ये? सायकल ऑफ 2 व्हेकल्स. बरोबर, स्कूटर असं त्याला म्हणजे Right. पुढे स्कूटर वाटते, पाठी घोडागाडी सारखं ते बसायला आहे सीट. रिक्षा टाइप Correct. काहीतरी मागे. रिक्षा, Right. हा. तुमच्यापैकी तर तुम्हाला मी- हात वगैरे वळखायची गरज नाही. तुम्ही बोला आणि पुढच्या वेळी प्लीज ना तुम्ही तुमचं नाव लिहा. म्हणजे मला आता असं टेम्पटेशन आलं होतं की आचार हाऊसने हात वर केला विच इज नॉट काइंड ऑफ अ गुड एक्सप्रेशन. त्यामुळे तुम्ही तुमचं नाव लिहिलं तर बरं होईल. येस पण बोला. नक्की. ते ती सायकल रिक्षा आहे. पण सायकल रिक्षा हाकायला कदाचित खूप त्रास होत असेल. त्याच्याकडे एक मोटर बाईक पडलेली असेल आणि त्यांनी ते दोघांचं जुगाड केलंय. करेक्ट. आता एक्झॅक्टली म्हणजे थँक्यू फॉर युझिंग वर्ड जुगाड. ओके, आपण काय होतं अनफॉर्च्युनेटली आणि मला माझ्या देशाबद्दल प्रचंड प्रेम असल्यामुळे मी लोकांना म्हणतो की तुमचं प्रेम हे तुमच्या वागण्यातनं बोलण्यातनं पण दिसू द्या. जुगाड हा जो शब्द आहे ना तो अनफॉर्च्युनेटली हा खूप जुगाडू आहे. म्हणजे हा निगेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला जातो. पण याला कोणीच लोकल क्रिएटिव्हिटी असं बघत नाही. त्यामुळे मी तुम्हालाही रिक्वेस्ट करेन आणि मी माझ्या कटाक्षाने प्रत्येक वेळा बोलण्यात सांगतो की हे क्रिएटिव्ह सोल्युशन आहे. जागतिक पातळीवरचं इनोव्हेशन नसलं तरी हे लोकल पातळीवरचं इनोव्हेशन नक्कीच आहे. आणि तुम्ही बघा हे आर्ट ऑफ पॉसिबल काय आहे? आर्ट ऑफ पॉसिबल एवढ्यासाठी की कोणीतरी विचार केला की मला लोकांना तर घेऊन जायचंय पण मला श्रम तर कमी करायचे. फक्त मोटरसायकल वापरली तर मी एकच जणांना घेऊन शकेन. पण मी त्याच मोटरसायकलला त्या सायकल रिक्षाला जोडून व्हेकल बनवलं. असं मार्केटमध्ये मिळत नाही बरं का. म्हणजे रिक्षा असते हे नाही मिळत जे काही इथे दिसतंय ते. ही आर्ट ऑफ पॉसिबिलिटी आहे की कोणीतरी विचार केला की माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टींना एकत्र आणून मी तिसरी एखादी गोष्ट तयार करू शकतो का? आता मी तुम्हाला खूप चित्र दाखवणार आहे बरं का. आपण असं चित्रातूनच बोलत पुढे जाणार आहोत. आता तुम्हाला हे काय दिसतंय सांगा? काय असेल वाटतंय तुम्हाला हे? स्कूटर आहे ते. आणि त्याची गिरणी आहे प्रोबेबली. त्याची गिरणीच गिरणी आहे, चक्की आहे ती बरोबर आहे. दळण्यासाठी. हा,
बरोबर आहे. सो हा एक दुसरं इनोव्हेशन बघा, की कोणाकडे तरी स्कूटर होती, त्या स्कूटरला कन्व्हर्ट करून त्यांनी ती गिरणी बनवली. तर याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय झाली? पॉसिबिलिटी ही नाही झाली की मी स्कूटरवरती गिरणी चालवू शकतो. आता तुम्ही विचार करा की हा गिरणीवाला प्रत्येक घराच्या समोर जाऊन तुमचं दळण तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला देऊ शकतो. हो आतापर्यंत आपण गिरणी घेऊन जातो ना, की मला बाबा हे धान्य घेऊन आलो हो. आणि मला याचं पीठ दळून द्या. इथे वेगळं आहे. इथे हा गिरणीवाला तुमच्या दारात येऊ शकतोय आता, आणि तो गिरणीवाला की बाबा तुमचं दळण तुमच्या डोळ्यासमोर. सो मग ते 5 किलो मध्ये 500 ग्रॅम कमीच भरलं, किंवा माझी क्वालिटी वेगळी आहे, किंवा हे गहू माझे नव्हतेच वगैरे, हे कॉन्व्हर्सेशनच नाही. काहीच नाही. आहे ही पण आर्ट ऑफ पॉसिबिलिटी, हो म्हणजे गिरणी ऑन व्हील्स. आणि हे रिअलिटी Yes. आहे. पण तुम्हाला जी चित्र दाखवतो ती खरी खरी चित्र आहेत बरं, ही काल्पनिक चित्र हम्म. नाहीत. या माणसाला जहांगीर पेंटर असं या माणसाचं नाव आहे, आणि या माणसाला इंडियातल्या इनोव्हेशन अवॉर्ड मध्ये सन्मानित केलं गेलेलं आहे. हे तुम्ही डिटेल गुगल वरती बघू शकता. पुढचं चित्र दाखवतो. हे बघितलं तुम्ही काय? राजस्थानात कच्छ मध्ये बायका या मैलोन मैले रोज पाणी आणण्यासाठी हो. जातात. कोणाला तरी असं वाटलं की आपण या बायकांचे श्रम कमी करूयात. म्हणजे काय करूया? 2 ऑप्शन होते ना, एक तर पाणी आणून द्यायचं घराच्या इथे, जे शक्य नाहीये. मग श्रम कसे कमी करता येतील? तर त्यांनी साधं हे एक युनिट बनवलं, ज्याचं खांद्यावरती ते राहतं, डोक्यावरती ते वाटेत एक त्याची चुंबळी करून वरती त्याच्यावरती ती घागर मडकं जे काय असेल ते राहतं. पण त्याचं जे सगळं वजन आहे हे मानेवरती न येता किंवा डोक्यावरती न येता ते खांद्यावरती. सो ज्यांनी थोडाफार फिजिक्सचा अभ्यास केलाय त्यांना हे कळेल की या डिझाईनमुळे त्याचं वेट डिस्ट्रीब्युशन कसं होतं. हे वेट डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे त्या बायकांचे श्रम कमी झाले, दोन्ही हात मोकळे राहिले. नाहीतर त्या बायका हातात घेऊन किंवा कमरेवर असं मुलाला कडेवर घेतल्यासारखं घेऊन यायच्या. आता त्याचे त्या बायकांचे दोन्ही हात मोकळे राहिले, श्रम कमी झाले, खांद्यावरती वेट डिस्ट्रीब्युशन झालं. सो हेल्थ वाईज इट हॅज बीन अ बेटर ऑफरिंग. बरोबर आहे? पटतंय? आणि हे सगळं हो, आपलं yes. अगदी छोटी छोटी इनोव्हेशन मी तुम्हाला दाखवतोय. आता आपण तिसरं चित्र बघूया. काय चित्र आहे? वॉशिंग दिसतंय मशीन ना हे? मध्ये लस्सी बनवतात. नाही, बघा तुम्ही नीट बघा. एक्सप्रेसो कॉफी करतायत. स्टीम वापरली आहे. हा. प्रेशर कुकरचं प्रेशर कुकर. बरोबर आहे. प्रेशर कुकर तो ज्या वेळेला त्या स्टीमर नाही. Correct. स्टीमर बरोबर आहे. म्हणजे प्रेशर हा, कुकरची steamer. स्टीम वापरली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो म्हणजे फ्रॉथ असलेली कॅपुचिनो किंवा फ्रॉथ असलेली कॅफे लाते हे फक्त बॅरिस्टो मध्ये जाऊन किंवा कॅफे कॉफी डे मध्ये जाऊन किंवा स्टारबक्स मध्ये जाऊन 400 रुपये न मोजता बँगलोरच्या रस्त्यावरती 10 रुपयाला कॉफी ही मिळते. किंवा फार फार तर आता 20 झाली असेल. मी ज्यावेळेला बघितलं होतं त्यावेळेस 10 रुपयाला ही कॉफी मॅजेस्टिक एरियामध्ये मिळत होती. काय केलं यांनी? कुकरचा वापर तर मार्लेक्स आणि यांना सुद्धा कळलं नसेल की असा आमच्या प्रेस्टिज कुकरचा वापर कोणी करू शकतं. त्याच प्रेस्टिज कुकरचा वापर करून तीच वाफ ज्याच्यावर तुम्ही बाकी अन्न शिजवता त्याच वाफेला एक फक्त पाईप लावून आणि त्याला त्या स्क्रू ड्रायव्हरनी कंट्रोल करून त्याचे किती स्टीम कंट्रोल पाहिजे ते साध्या त्याच पाण्याच्या जग मध्ये ती कॉफी फ्रॉथ बनवून रस्त्यावरच्या माणसालाही 10 रुपयाची कॅफे लाते ही देऊ शकतायत. डू यू थिंक दॅट दिस इज द आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज? आणि हे आजचं सेशन कशासाठी आहे? आजचं सेशन याच्यासाठी आहे तुम्हाला जाणीव करून द्यायला की इनोव्हेशन हे फक्त ऍपलनी करावं असं नाही. इनोव्हेशन हे फक्त अमेझॉननी करावं असं नाही. इनोव्हेशन हे फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा इन्फोसिस किंवा TCS यांनी करावं असं नाही. सो इनोव्हेशन तुमच्या माझ्यासारखी कुठलीही व्यक्ती करू शकते. So idea is to tell you that innovation is not a prerogative of one person. It is right of every person. इथपर्यंत आपण सगळे बरोबर आहोत? Are we together here? येस. आता मी तुम्हाला काही वेगळ्या प्रकारची इनोव्हेशन दाखवणार आहे. आता बघा हे काय दिसतंय? खुर्ची खुर्ची आहे. बरोबर आहे. Chair आता आहे. खुर्चीची मी तुम्हाला ऑफिस गंमत चेअर आहे. सांगतो. हा, आता मी तुम्हाला गंमत सांगतो. मी अहमदाबादला अहमदाबादला गेलो होतो. एक तिथे प्रोफेसर होते आम्हाला. त्या कधीच खुर्चीत बसायच्या नाहीत. त्या आल्या की नेहमी टेबलवर बसायच्या. आणि मी त्यांना एक दिवस विचारलं की तुम्ही खुर्चीत का नाही बसत? त्या म्हणाले की अरे म्हणे मी साडी नेसते नेहमी आणि मला नेहमी भीती असते की ती साडी या खुर्चीत अडकेल व्हील मध्ये आणि इट विल बी अ वॉर्डरोब माल फंक्शन.
म्हणून मी बसतच नाही की ती साडी अडकणार त्या चेअरमध्ये. मग मी विचारलं की, आणि हे माझं इनोव्हेशन नाही बरं का, हे मला शोध लावला मी फक्त की कोणतरी असं केलंय. आता काय केलंय ते मी तुम्हाला दाखवतो. सो हाऊ डू यू मेक दिस प्रॉडक्ट जेंडर न्यूट्रल? कारण मी सांगतो तुम्हाला काय होतं, प्रॉडक्ट डिझाईन करताना आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये असं होऊ शकतं की हे प्रॉडक्ट कोणत्या तरी पुरुषांनी डिझाईन केलंय, त्याच्या ह्या लक्षातच येत नाही, म्हणजे त्याचं इंटेंट नसतं, पण त्याच्या हे लक्षात येत नाही की अरे कदाचित कोणाची तरी साडी याच्यात अडकू शकेल, कदाचित कोणाची तरी ओढणी याच्यात अडकू शकेल, आणि तो Right. विचार मनात न आल्यामुळे ते प्रॉडक्ट डिझाईन करताना हा आस्पेक्ट विसरला जातो. मग याला जेंडर न्यूट्रल कसं करायचं, किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. तुम्ही पोलिसांचा युनिफॉर्म बघितलाय का? इन्स्पेक्टर ऑनवर्ड, म्हणजे हवालदार हो. नाही, इन्स्पेक्टर ऑनवर्ड. रिव्हॉल्वर कुठल्या बाजूला असतं? डाव्या. रिव्हॉल्वर कुठल्या डाव्या. बाजूला असतं? डाव्या. डाव्या बाजूला डाव्या. असतं, बरोबर आहे. जो माणूस डावरा आहे त्यांनी कसा रिव्हॉल्वर काढायचं ते? हा. कोणी विचार करतोय का त्याच्याबद्दल? नाही. सो एक आता ऑलरेडी त्याच्यावरनं एक डिस्कशन चालू आहे की आपला जो युनिफॉर्म ऍक्ट आहे, युनिफॉर्म सर्व्हिस ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये डावऱ्या लोकांना उजव्या बाजूला रिव्हॉल्वर लावता येईल का, आणि तसा ऍक्ट अमेंड करता येईल का? कारण परत तसंच आहे, याला आम्ही इनोव्हेशनच्या भाषेमध्ये ना न्युआन्सेस म्हणतो. हे मुद्दाम केलेले नसतात, पण ज्यांनी कोणी ती पॉलिसी लिहिली, ज्यांनी कोणी तो युनिफॉर्म बनवला, ते सगळे लोक बहुतेक उजवे असले पाहिजे. त्याच्यात कोणीतरी डावरा असतं तर कदाचित वेगळं बनलं असतं, पण ते नसल्यामुळे तो युनिफॉर्म बनवला गेला. ज्यांनी बनवला तोही उजवा, ज्यांनी ती पॉलिसी लिहिली तोही उजवा, ज्यांनी ती पॉलिसी सँक्शन केली तोही उजवा, आणि घालणाऱ्यातले 99% पण उजवेच. मग जे लोक डावरे आहेत, डावखुरे लोक आहेत, त्यांना हे अडचणीचं आहे ना. सो हाऊ डू यू मेक दॅट न्यूट्रल डिझाईन? आणि हे मी तुम्हाला का सांगतोय, हे मी जसं जसं पुढे तुम्हाला जाईन तसं तसं सांगेन की हे का महत्वाचं आहे. आता बघा काय केलं, त्या खुर्चीचं चाक कसं डिझाईन केलं बघा. त्या खुर्चीच्या चाकाला आता मध्ये बॉल बेरिंग आहे सेंटरला, आणि त्या बॉल बेरिंगला वरती कव्हर आहे. सो इट स्टील मूव्स अँड रोटेट्स 360 डिग्रीज. पण त्याच्यामध्ये साडी अडकायचे किंवा ओढणी अडकायचे किंवा इव्हन लुंगी अडकायचे खूप पॉसिबिलिटीज कमी झाल्या. डू यू बिलीव्ह दॅट दिस कुड बी अ बेटर डिझाईन? सो इनोव्हेशन हे असलेल्या प्रॉडक्ट मध्ये सुद्धा एखाद्या छोट्या कॉम्पोनंट मध्ये होऊ शकतं. मी तुम्हाला हेच दाखवतोय याच्यामध्ये. आता आपण अजून एक चित्र बघूया. काय आहे हे चित्र? माठ. माठ कशासाठी वापरतो आपण हे? पाणी पाणी भरून भरण्यासाठी. किंवा थंड करण्यासाठी, भरून ठेवण्यासाठी पाणी नाही. मुळात थंड. त्याचा हा. उद्देश आहे पाणी थंड करण्यासाठी. पाणी थंड करणे. बरोबर आहे. हा, बघितलं ते काय? मनसुखभाई प्रजापती म्हणून आहेत, यांचा युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा आहे. यांना राष्ट्रपती पदक मिळालं, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला इनोव्हेशनसाठी, ग्रासरूट इनोव्हेशनसाठी. त्यांनी त्याच माठाच्या मातीपासून मिट्टीकूल नावाचा फ्रीज बनवला. जो फ्रीज ऑफकोर्स त्याच्यामध्ये बर्फ होत नाही, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम ठेवायचा प्रयत्न केला तर राहणार नाही, पण ते टेम्परेचर इतकं सबस्टॅन्शियली कमी करतं की तुमच्या भाज्या, फळं हे सगळं फ्रेश राहू शकतं, आणि याला वीज लागत नाही. कारण हे इट इज मिट्टीकूल, त्या प्रॉडक्टचं नावच आहे मिट्टीकूल, पेटंटेड प्रॉडक्ट आहे. पण मला दाखवायचा उद्देश काय होता तुम्हाला, की वर्षानुवर्ष आपण माठ बघतोय, पण कोणत्या तरी एका माणसाला वाटलं की याच माठाचा आकार बदलून जर याला कपाटासारखा माठ बनवला तर तो शीत कपाट म्हणून विकता येईल. डू यू ऍग्री? येस. ओके. हे काय आहे? Those who have worked in company may be in a position to identify this. डिस्पेन्सर आहे? नाही डिस्पेन्सर आहे. तो जो सॅनिटायझर डिस्पेन्सर असतो ना, सोप डिस्पेन्सर आहे. बरोबर आहे. ओके, सोप डिस्पेन्सर आहे. बरोबर आहे. कोविड मध्ये लोक शिकली, आणि काय झालं बघा त्याचं, फूट ऑपरेटेड डिस्पेन्सर झाला ना. आणि हे तर कुठल्याही फॅब्रिकेटरनी केलेलं काम आहे. याच्यासाठी तुम्हाला जागतिक कंपनीची गरज नाही. हे एका फॅब्रिकेटर कडनं करून घेतलेलं त्याचं इंडियन व्हर्जन आहे, आणि अशी कदाचित जगात असतील, मला माहिती नाही. पण मला दाखवायचा उद्देश या सगळ्या याच्यामध्ये काय होता, की परत इनोव्हेशन इज नॉट समबडीज प्रोरोगेटिव्ह. इनोव्हेशन इज एव्हरीबडीज राईट. तुमचा हक्क आहे इनोव्हेट करण्याचा. आणि मग तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किती, कुठे, काय इनोव्हेटिव्ह करू शकता हे तुम्ही ठरवू शकता. आता उदाहरणार्थ श्रुती मॅडम, मी तुम्हाला मागे पण म्हटलं
की तुम्हाला मोदकासारखंच दिसणारं दुसरं प्रॉडक्ट म्हणजे मोमोज असतं. हो त्याच्यामध्ये नारळाचं सारण भरण्याच्या ऐवजी कोबी किंवा दुसरं उकडलेला राजमा भरू शकतो. हम्म. प्रोसेस सेम आहे. तुमच्या एकाच हो. बिझनेसचे 2 बिझनेस झाले. मग तुम्ही इनोव्हेटिव्ह केलं, ये राईट? इनोव्हेशन बरं. झालं ना तुमच्या हो, स्वतःच्या हो. बिझनेस. हो, फक्त हो. मोदकच का, मोमोज का नाही? बरं आणि हो अजून काही पॉसिबिलिटीज असतील अशा. मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जर विचार केला तर तुमच्या स्वतःकडेच इनोव्हेशनच्या शक्यता आहेत. आहेत. तर आता मी तुम्हाला थोड्या एका कॉन्सेप्टला इंट्रोड्यूस करणार आहे की डिझाईन थिंकिंग म्हणजे काय आणि का महत्वाचं आहे आणि आपण हे का बोलतोय सगळं. जर तुम्ही बघितलं की आधी आपण हे बघूया की जगामध्ये स्टॅटिस्टिकली इट इज प्रूव्हन की 10 आयडियांपैकी 8 आयडिया या फेल होतात. म्हणजे 80% आयडियाज फेल. हम्म. पण त्याला रिझन असतात. तर ती काय रिझन असतात? तर त्याच्यातल्या काही आयडिया असतात या डिस्टन्स विथ कस्टमर्स असतात. म्हणजे तुम्हाला कस्टमर्सना जे हवंय, तुमच्या ग्राहकांना जे हवंय ते तुमच्याकडे नाहीच आहे. तुम्हाला असं वाटतं की मला समोरच्याला हे विकायचं आहे, पण समोरच्याला नकोच आहे ना ते. जर नकोच असेल तर तुमची आयडिया कितीही जगात भारी असली तरी तुम्हाला त्या आयडियाचा उपयोग नाहीये, कारण ती फेल होणार आहे, कारण त्याला कोणी घेणारच नाहीये. दुसरं कारण असतं नो रिअल डिफरन्शिएटर. म्हणजे काय, जे आपण पहिल्या 2 सेशन मध्ये वगैरे पण बोललो होतो. तुम्हाला हेमंत सर पण म्हणाले, सुचिता मॅडम पण म्हणाल्या की तुमच्या मोदकात आणि दुसऱ्या कोणाच्या मोदकामध्ये जर फरक नसेल तर काय फरक पडतो मला? जो मोदक मला स्वस्त, जो मोदक मला पटकन आणि जो मोदक मला घराच्या जवळ मिळतो तो मोदक मी घेणार आहे. बरं बरोबर आहे? किंवा तुमचं हो, हो. कुठलंही प्रॉडक्ट असेल किंवा आता मीरा मॅडम रेडीमेड गार्मेंटच्या बिझनेस, मला काहीतरी युनिक जर मीरा मॅडम कडनं मिळणार नसेल तर मला काहीच फरक पडत नाही मी मीरा मॅडम कडनं घेतलं का अजून राधा मॅडम कडनं घेतलं का अजून कोणाकडनं घेतलं. रिअल डिफरन्शिएटर काय आहे हा तुमचा तुम्हाला ओळखायचा आहे की माझं प्रॉडक्ट किंवा माझी सर्व्हिस किंवा माझं जे काही मी व्यवसाय करते ते दुसऱ्यापासून किती वेगळं आणि काय वेगळं आहे. ते न झाल्यामुळे आयडिया फेल होते. तिसरं रिझन काय असतं? फेल्युअर टू कम्युनिकेट रिअल व्हॅल्यू. म्हणजे तुमच्याकडे खूप व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे डिफरन्शिएटर पण आहे, पण तुम्ही ते सांगूच शकत नाही आहात. म्हणजे ते माझी आजी म्हणायची की कोंबडा आरवला नाही, म्हणजे सूर्य उगवला नाही आणि कोंबडा आरवला नाही तर कसं कळणार? बरोबर आहे? तो आरवायला पण पाहिजे ना, तर कळणार ना. सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाला तरी कळलं नाही मला, असं होत नाही ना. तर त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या प्रॉडक्टची व्हॅल्यू सांगताच आली नाही समोरच्या व्यक्तीला तर तुमची आयडिया परत फेल होणार आहे. अजून एक महत्वाचं कारण असतं म्हणजे नॉट एबल टू एक्साइट कम्युनिटी. प्लीज अंडरस्टँड, तुम्ही तुमचं प्रॉडक्ट एका व्यक्तीला विकत नाही आहात किंवा तुमचा ग्राहक एक असणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही कम्युनिटीला एक्साइट करत नाही किंवा खूप लोकांना तुमच्या प्रॉडक्ट विषयी एक्साइटमेंट वाटत नाही तोपर्यंत तुमची आयडिया सस्टेनेबल नसणार आहे. कदाचित 10 लोक घेतील मग त्याच्यानंतर ती आयडिया विरून जाईल, म्हणजे ती थोडक्यात फेल होईल. इट विल नॉट सस्टेन. आणि शेवटचं एक कारण असतं की तुम्ही प्रॉफिटेबल बिझनेस दाखवू शकत नाही. तर तुमची आयडिया किती ग्रेट असेल आणि जर ती प्रॉफिटेबल होऊ शकणार नसेल तर तुमच्या बिझनेसच्या दृष्टीने ती आयडिया उपयोगाची नाही. तर असे 5 फॅक्टर आहेत जे प्रॉमिनंटली विच डिसाइड फेट ऑफ युअर आयडिया. मग आता डिझाईन थिंकिंगचं इंट्रोडक्शन जर करायचे असेल तर डिझाईन थिंकिंग हे स्टॅनफर्डनी डिझाईन केलेली एक प्रोसेस आहे विच इज अ व्हेरी सायंटिफिक प्रोसेस, व्हेरी सिस्टमॅटिक प्रोसेस. आणि त्याचे कॉम्पोनंट काय ते आपण बघूया. त्याच्यात 3 फेजेस असतात. एक असते पहिली फेज अंडरस्टँड, त्याच्यामध्ये एम्पथी. एम्पथी म्हणजे काय की तुम्हाला दुसऱ्याच्या पद्धतीने विचार करता आला पाहिजे. वी कॉल इट ॲज अ स्टेपिंग इन युअर शूज. सिम्पथी वेगळी असते आणि एम्पथी वेगळी असते. इथे एम्पथी अपेक्षित आहे. त्याच्यानंतरची फेज असते ती म्हणजे डिफाईन. म्हणजे तुम्ही समोरच्या, मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ, कदाचित याच्यानंतर मी व्हिडिओ इथे केलाय, बघूया आपण, नसेल तर मी तुम्हाला दाखवेल वेगळा. पण एकदा तुम्ही एम्पथी करून तुम्हाला जर इन्साइट्स मिळालेत, कस्टमरला काय हवंय तुमच्या किंवा तुमची जी आयडिया ज्यासाठी बनवली त्याला काय हवंय त्याची डेफिनेशन बनवणं. म्हणजे त्याचं जे काही तुम्हाला त्याच्याकडनं मिळाल्या गोष्टी त्या गोष्टीला ट्रान्सलेट करणं डिफाईन्स मध्ये. दुसरी फेज त्याच्यानंतर असते क्रिएट. सो पहिली फेज आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड मध्ये 2 स्टेप येतात, एम्पथी आणि डिफाईन. त्याच्यानंतरची स्टेप आहे क्रिएट. क्रिएट मध्ये आयडिया, की तुम्हाला आता एकदा कळलं की बाबा मला ग्राहकाला हे हवंय, मग ते तुम्ही डिफाईन पण केलं. मग काय काय आयडियाज तुमच्याकडे येऊ शकतात त्या आयडिया चक्क लिहून काढणं. 1, 2, 10, 20, 25, 50, 100 रूल लक्षात ठेवा. 10 आयडिया लिहिल्यात तुम्ही
तर 8 आयडिया फेल होणार आहेत, म्हणजे 2च सक्सीड होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर जास्त आयडिया सक्सीड व्हायला हव्या असतील तर 10च्या वेळी तुम्ही 100 आयडिया शोधल्या पाहिजे. तेव्हा 100 मधल्या परत 80 फेल होतील, पण 20 आयडिया राहतील. तुम्हाला अजून जास्त हव्यात तर तुम्ही 500 आयडिया करायला हव्यात, त्यातल्या 400 फेल होतील, 100 आयडिया सक्सीड होतील. सो द मोर आयडियाज यू जनरेट, there is nothing like a right or wrong idea. There is nothing like a small or a big idea. You don't know which idea is going to click. Okay? So keep ideating. हा नंतरची फेज असते डिलिव्हर. ही एक महत्वाची फेज आहे. डिलिव्हर फेज मध्ये काय होतं, डिलिव्हर फेज मध्ये तुम्ही प्रोटोटाईप बनवता. तर जसं त्या दिवशी तुम्हाला सुचेता मॅडम म्हणाले, श्रुती मॅडम, की तुम्ही बनवा 4 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवा, कोणाला तरी घेऊन जा, त्यांचा फीडबॅक घ्या. किंवा मीरा मॅडम तुम्ही काहीतरी एक वेगळं म्हणून द्या किंवा ऍट अ डिस्काउंटेड प्राइस द्या. दॅट इज अ प्रोटोटायपिंग. सो यू आर ट्राइंग टू क्रिएट समथिंग टू सीक अ फीडबॅक. आणि त्या फीडबॅकच्या बेसिसवरती दॅट इज अ टेस्ट. यू आर टेस्टिंग दॅट प्रोटोटाईप. आणि ही 5 स्टेप असतात. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही याच्यावरती मी एक आठवडा वर्कशॉप करतो, पूर्ण आठवडाभर, प्रत्येक फेजवर एक दिवस, असं 5 दिवसांचं वर्कशॉप करतो. तुम्ही आता एवढ्याच लक्षात ठेवा स्टेप. वी विल नॉट ओव्हर कॉम्प्लिकेट इट, पण तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल की प्रोसेस काय. तर तुम्ही या प्रोसेस मधनं जर सुरुवात केली तर तुमच्याकडेही इनोव्हेशन होऊ शकतं, तुमच्याकडेही आयडिया जनरेट होऊ शकतात. दॅट्स ऑल आय एम ट्राइंग टू शो यू फ्रॉम दिस. नाउ व्हॉट डज इट मीन. सो आपण आता हा एक व्हिडिओ बघूया. सो लेट मी सी इफ आय हॅव शेअर्ड साऊंड. 1 second. नो. सो वेट, मी प्ले करून बघतो. जर तुम्हाला आवाज आला तर ठीक आहे, नाही आवाज आला तर मी परत शेअर करेन. आवाज येतोय का सांगा मला. आवाज येतोय? आवाज नाही येते. नाही. बरं ठीक आहे. मी लेट मी नाही स्टॉप अँड शेअर इट नाही. अगेन. एक मिनिट मी करतो, शेअर करतो. लेट मी शेअर विथ साऊंड. 2 मिनिटं द्या मला. शेअर साऊंड. ओके, आता मला सांगा. येस, आता येतं. येस. ओके. व्हिडिओ प्ले होती. आवाज दिसतोय ना, बघता येत आहे ना? हो दिसतोय. काय झालं व्हिडिओ मध्ये? सॉरी, काय झालं व्हिडिओ मध्ये? हो समजलं ना. तेव्हा कोणीतरी पॉलिश करून देत होतं, तेव्हा बिनधास्त चिखलात चालू हो. शकत होता. जेव्हा स्वतः पॉलिश केलं त्यावेळेला चिखलाची बाजू बघून बाजूनी जाऊन शिवाय एक वर्ण स्वतःबरोबर- पोचला. हं. हा केल्यावरती त्या गोष्टीची किंमत
म्हणजे कळतीये की काय हा. कष्ट आहेत ते Correct. आणि आपोआप Correct. आपण बरोबर. काळजी घ्यायला लागतो जोपर्यंत परस्पर होतंय तोपर्यंत. ठीक आहे. आता हे तुमचं सगळ्यांचं मनातलं दुःख झालं बरं का, की तुम्ही पण हे घरात डायलॉग होत असेल, आमच्याही घरात होत असेल, की तू पाहिजे तर करून बघ स्वतः, मग तुला कळेल की कसं किती वेळ जातो करायला वगैरे. आपण हे आपल्या आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघूया, की जोपर्यंत तुम्ही स्वतः कन्झ्युमर होत नाही, किंवा तुम्ही स्वतः जोपर्यंत स्वतः कस्टमर म्हणून होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. अँड दिस इज एक्झॅक्टली व्हॉट एम्पथी इज अबाउट. की तुम्ही जर समजा मला असं वाटतंय की मी खूप उत्तम काहीतरी बनवतोय, पण अरे मला नाही, मी स्वतःच खाऊन बघितलं की कळतं अरे नाही काहीतरी सुधारणा करावं लागेल, काहीतरी सुधारणा. सो आपल्याला असं वाटतं की आपण क्रिएट केलेलं प्रॉडक्ट खूप ग्रेट आहे, पण ते प्रॉडक्ट त्या समोरच्या कस्टमरला हवंय की नकोय. आणि याला एम्पथी ही पहिली महत्वाची स्टेज आहे डिझाईन थिंकिंग मधली, की एम्पथाइज विथ युअर कस्टमर. मला खरंच त्याचा ना म्हणजे उत्तम मराठी शब्द आहे, पण मला आता आठवत नाहीये आणि तो फारच डोक्यावरून जाणारा शब्द आहे, त्यामुळे मी आता वापरत पण नाही. मी शोधला तर मिळेल, मला डायरीत असेल कुठेतरी. पण समजून घ्या, मी आपल्याला स्वतःला दुसऱ्याच्या बरोबर बघणं इज अ एम्पथी, साध्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट सर्व्हिस डिझाईन करत असाल तर इट इज इम्पॉर्टंट. हा बोला शालिनी मॅडम. म्हणजे put yourself into the shoes of customer. समानुभूती. करेक्ट. समानुभूती सहानुभूती, सिंपथी नाही सहानुभूती नाही, सिंपथी, समानुभूती. समानुभूती. येस, करेक्ट. सो इट्स अ ग्रेट वर्ड. सो समानुभूती जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्हाला ते कळणार नाही. आता आपण अजून एक बघूया, की आता तुम्हाला हे मी तुम्हाला दाखवेन की मी तुम्हाला जी दुसरी फेज सांगितली ना, की तुम्ही एकदा तुमचं आयडिएशन झालं आणि तुम्हाला प्रॉडक्ट डिझाईन करायचं, तर प्रॉडक्ट कसं डिझाईन होतं आता आपण बघूया. हा पण व्हिडिओ बघा. Let's get down to business. Sales are plummeting. We got to fix this yesterday. Anybody have any ideas? Headphones with cute little antennas. Oh, for the 1,000th time, Karen. No. Anyone else? I've got something. I think it's a game changer. Wheel it in. Presenting the Wheel of Features. I'm listening. All we have to do is spin the wheel and it'll pick the features for us. Make the wire longer. Thank you. Thank you. So, sales are still down. Let's try again, Jim. Yeah! Wheel of Features! Wheel of Features! Wheel of Features! Wheel of Features! One more. Here we go. No. No. ओके. सो इथे काय झालं, काय केलं त्या लोकांनी, प्रॉडक्ट कसं डिझाईन केलं, कुठल्याही कस्टमरचा फीडबॅक न घेता, कुठल्याही कस्टमरशी एम्पसाइज न करता, कुठल्याही कस्टमर बरोबर. सो आपल्याला असं वाटतं की लोकांना त्रिकोणी काहीतरी आवडेल, आपल्याला असं वाटतं की लोकांना, बरोबर आहे. सो तुम्हाला असं वाटतं की माझं प्रॉडक्ट खूप ग्रेट आहे, पण ते खरंच कस्टमर नको असतं आणि म्हणून ती आयडिया फेल होते. जी आपण मगाशी बघितली ना आयडिया वेगवेगळ्या फेल होण्यासाठी. किती ग्रेट प्रॉडक्ट असू दे, अगदी छान दिसणारा हेडफोन आहे पण तो फेल झाला. वायर लांब, पण नाहीच, नकोच आहे ना मला लांब वायर. मग त्याला अशी शिंगांसारखं काहीतरी डिझाईन नकोच आहे ना मला, लाल नकोय मला. हे जर बघितलं तर आता याच्यामध्ये बघा की आता हे आपण पुढे कसं कनेक्ट होतं डिझाईन थिंकिंग मध्ये 3 मेन कन्स्ट्रक्ट असतात. डिझायरेबिलिटी लीड्स टू इमोशनल इनोव्हेशन. डिझायरेबिलिटी म्हणजे मला काय हवंय, फक्त काय हवंय ते शक्य आहे का, मिळेल का, काही नाही, आता काही कशाचा विचार करायचा नाही, तुमच्या कस्टमरनं काय हवंय ही डिझायरेबिलिटी झाली, बरोबर आहे. नंतरचं एक सर्कल येतं ते म्हणजे एकदा जर कळलं काय हवंय तर ते शक्य आहे का, विच इज फिजिबिलिटी. आणि जर ते शक्य ज्या वेळेला होतं त्याला टेक्निकल इनोव्हेशन असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार असतो
सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हायबिलिटी, की हे ठीक आहे शक्य तर झालं, हवं पण आहे, पण ते प्रॅक्टिकली आपल्याला प्रॉफिटेबल आहे का, बिकम्स अनदर क्वेश्चन टू आस्क अवर सेल्फ. ओके. आणि या तिन्ही सर्कल मधनं जे पास होतं, हा जो पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये त्या ग्राहकाला हवं पण आहे, ते टेक्निकली शक्य पण आहे आणि ते बिझनेस सेन्स पण करतंय, दिस पोर्शन इज कॉल्ड ऍक्च्युअल इनोव्हेशन दॅट इज प्रॅक्टिकली सेलेबल टू द कस्टमर. आता मी तुम्हाला अजून एक चित्र दाखवतो. तुम्हाला माहितीये का हे काय आहे? कोणीतरी वाचून दाखवू शकेल हे? Sir, my network is getting. No I don't problem, know Varsha whether madam. it is okay. No, that is okay. That is okay. Anybody else who Oh. can read this? Okay, don't stress. काही असा शब्द नाहीये. आम्हीच तयार I- केलेला शब्द आहे. हा नाही तुम्हाला मिळणार नाही कारण आम्ही केलेला शब्द आहे. त्यामुळे नका वाचू. मी सांगतो तुम्हाला हे काय आहे. तुमचा जो प्रत्येक कस्टमर आहे ना, तो कस्टमर काय म्हणतो माहितीये? आय वॉन्ट व्हॉट आय वॉन्ट, व्हेअर आय वॉन्ट अँड व्हेन आय वॉन्ट. राहील लक्षात? सोपं आहे ना? आय वॉन्ट व्हॉट आय वॉन्ट, व्हेअर आय वॉन्ट अँड व्हेन आय वॉन्ट. सो माझी मुली, मी एकदा माझ्या मुलीला शिकवत होतो हे सगळं. माझ्या मुलीने याचं सॉलिड हे केलंय, ई. याला काही अर्थ नाहीये, पण आता आम्ही असंच घरात ज्यावेळेला आमचं संभाषण चालतं त्यावेळेला ती म्हणते की बाबा ई म्हणजे मला माहिती पडतं की तिला काय म्हणायचंय. आय वॉन्ट व्हॉट आय वॉन्ट, व्हेअर आय वॉन्ट, व्हेन आय वॉन्ट. आणि हे तुमचा प्रत्येक कस्टमर आज तुम्हाला हेच सांगतोय. ओके, हे कायम लक्षात ठेवा. आणि कस्टमर्स आर चेंजिंग, सो यू कॅनॉट ॲज्युम युअर कस्टमर्स. Customers will tell you something which you have to listen and which you have to always keep it in mind. So आता आपण एक व्हॉट्सअपचं आहे बघूया. सगळेजण व्हॉट्सअप वापरतोय आपण. इट इज नॉट अन व्हॉट्सअप, इट इज अ जर्नी ऑफ कनेक्टिंग पीपल. हाऊ आर वी कनेक्टिंग? सो मस्ट हॅव फीचर. ज्यावेळेला व्हॉट्सअप सुरू झालं त्यावेळेला काय होतं की बाबा मला एक मेसेज पटकन पाठवता आला पाहिजे आणि पाठवलेला मेसेज मला पटकन मिळाला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर नवीन मेसेज आला की मला फोनवर कळलं पाहिजे की अरे मला कोणीतरी पाठवलं, म्हणून मग तो टुंग करून आवाज येतो किंवा स्क्रीनवरती दिसतं. दॅट इज अ पुश नोटिफिकेशन आलं. नंतर मला फोटो पण पाठवता आला पाहिजेत, मला व्हिडिओ पण पाठवता आले पाहिजेत. मग मला सगळ्या ग्रुपला पण, माझ्या अख्ख्या दापके परिवार नावाच्या एखाद्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवता आलं पाहिजे. मग मला कोणाला तरी व्हॉइस मेसेज पण पाठवता, पण मी टाईप करत बसण्यापेक्षा पटकन काहीतरी बोलतो आणि पाठवतो. इथे थांबलं नाही ना व्हॉट्सअप. व्हॉट्सअपची पुढची फेज आली. व्हॉट्सअपच्या पुढच्या व्हर्जन मध्ये काय झालं? सो दीज आर द मस्ट हॅव फीचर्स फॉर द प्रॉडक्ट. नंतर गुड टू हॅव प्रॉडक्ट. गुड टू हॅव प्रॉडक्ट मध्ये काय झालं की मला लोकांचा पिक्चर पण बघता आला पाहिजे, त्यांचं काल रात्री बर्थडे पार्टीमध्ये काय सेलिब्रेट केलं त्याचं स्टेटसही बघता आलं पाहिजे, मला लोकांना व्हिडिओ कॉल पण करता आला पाहिजे. मग थोडंसं टेक्निकली की बाबा डेटा कसा कमी वापरता येईल, मग कॉम्प्रेशन कसं करता येईल, एंड टू एंड एन्क्रिप्शन कसं करता येईल वगैरे वगैरे वगैरे. ग्रेट टू हॅव मध्ये अजून फीचर्स आली की मला प्रायव्हसी कंट्रोल करता आलं पाहिजे, मला कोणाला माझा फोटो दाखवता हे सांगता आलं पाहिजे, मला ग्रुप कॉल करता आला पाहिजे, एकेकाला करण्याच्या ऐवजी अख्ख्या कुटुंबाला एकदम कॉल केला, व्हिडिओ फीचर कॉल करता आला पाहिजे. सो हे जर तुम्ही बघितलं तर असं काही ना काहीतरी वेगवेगळ्या बकेट असतात. तसं तुमच्या स्वतःच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये तुम्ही प्लीज या 3 बकेट बनवा. मस्ट हॅव. फॉर एक्झाम्पल, परत मी श्रुती मॅडमचं उदाहरण वापरते कारण मोदक इज समथिंग क्लोज टू माय हार्ट. आय लाईक दॅट. आणि मला ते उदाहरण पटकन को रिलेट करता येतं. ओके, अदरवाईज देर इज नो स्पेशल कन्सिडरेशन फॉर टॉकिंग अबाउट मोदक एव्हरी टाइम. पण मोदकात मस्ट हॅव काय आहे? सारण असलंच पाहिजे आतमध्ये आणि वरती त्या मोदकाची पारी असलीच पाहिजे. हे मस्ट हॅव झालं. गुड टू काय असेल? गुड टू हॅव मध्ये काय असेल किंवा मला आता साध्या फ्लेवरचा पण मोदक मिळाला पाहिजे, उद्या गुलकंदाचा पण मोदक मिळाला पाहिजे, परवा केशर काही आंब्याचा मोदक मिळाला पाहिजे. गुड टू हॅव. आणि ग्रेट टू हॅव काय आहे की तो मोदक महिनाभर टिकला पाहिजे. ग्रेट टू हॅव काय आहे की तो मोदक चौकोनी पण असला पाहिजे. ग्रेट टू हॅव काय आहे की तो मोदक कदाचित म्हणजे मला काही उकडता न लागता डबा उघडला की खाता आला पाहिजे. शक्य होईल का नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला फक्त सांगतोय की तुमच्या प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसला या 3 बकेट असतील. मस्ट हॅव बकेट की जे पाहिजेत त्याच्याशिवाय ते प्रॉडक्टच असणार नाही. गुड टू हॅव जे तुमचा
दुसऱ्याच्या प्रॉडक्ट बरोबर काहीतरी डिफरन्शिएट करू शकेल. आणि ग्रेट टू हॅव तुमचं प्रॉडक्ट मार्केटमधलं बेस्ट प्रॉडक्ट आहे. ओके, मग आता हे करायचं कसं? म्हणजे आता तुम्हाला मी म्हटलं की एम्पथी वगैरे वगैरे सगळं मान्य आहे, ठीक आहे, की बाबा मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही एम्पथाइज केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण म्हणजे काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी एक टूल मी तुम्हाला दाखवणार आहे सोपं. आम्ही त्याला डायलो असं म्हणतो, डे इन अ लाईफ ऑफ. आणि हा तुमचा युजर आहे. मग आता तुमचा युजर काय? जे कोण तुमच्याकडनं ड्रेस घेणारा तुमचा युजर आहे, जे कोणी भाजी फळं पिकवणारा तुमचा युजर आहे, किंवा मोदकाची ऑर्डर देणारा तुमचा युजर आहे, वगैरे वगैरे. आम्ही असा एक सिम्पल चार्ट बनवायला सांगतो. हा चार्ट इथे एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दिवसातले तास दाखवलेत, पण हे दिवसातले तास असू शकतात, हे आठवड्यातले वार असू शकतात, हे 12 महिने असू शकतात, किंवा हे पूर्ण 10 वर्षांचं डिकेड असू शकतं, दशक असू शकतं. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तुमचा कस्टमर त्याच्या स्पॅन मध्ये, म्हणजे तुमचं प्रॉडक्ट हे डेली कन्झम्पशनचं प्रॉडक्ट असेल तर सकाळी 7 पासून ते रात्री झोपेपर्यंत, म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत त्या कस्टमरला तुमच्या प्रॉडक्टकडे बघितल्यावर काय वाटतं आणि त्या वेळेला काय वाटतं. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर उठल्या उठल्या मला मोदक बघितला तर कदाचित नाही ग्रेट वाटणार, पण चहा बघितला तर मस्त वाटेल. पण मला 12 वाजता कोणी मोदक दाखवला तर कदाचित खूप मस्त वाटेल. सो तुम्हाला कळली वेळ की मोदक लोकांना खायला घालायची वेळ ही दुपारीची 12 वाजता आहे. परत कदाचित रात्री 8 वाजता लोक म्हणणार नाही बाबा आज खूप जास्त झालं. उदाहरण. आता आपण एखाद्या ड्रेसचं उदाहरण घेऊ की मला महिन्याच्या 1 तारखेला ड्रेस मिळाला नाही ग्रेट वाटत आहे, पण माझ्या वाढदिवसाच्या आधी ड्रेस मिळाला तर खूप ग्रेट वाटतंय, किंवा मला दिवाळीच्या आधी नवीन ड्रेस मिळाला तर खूप ग्रेट वाटतंय. सो आता मी टाइम स्पॅन बदलला, तासांच्या ऐवजी मी पूर्ण वर्षाचं कॅलेंडर राखलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. संक्रांतीपासून ते तो नाताळापर्यंत. मग ही स्केल तुम्ही तुमच्या सोयीने तुमच्या प्रॉडक्टसाठी बनवायची. आणि कस्टमरला त्यावेळेला काय वाटतंय, मग त्यावेळेला कस्टमरची काय ऍक्शन झाली ते प्रॉडक्ट बघितल्यानंतर. वाटणं एक वेगळी गोष्ट आहे आणि करणं दुसरी गोष्ट वेगळी आहे. त्यावेळेला कस्टमर काय करतो परत त्या वेळेला किंवा त्या दिवसाला किंवा त्या महिन्यामध्ये किंवा त्या सणाला. मग त्या कस्टमरचे पेन पॉईंट काय आहेत की अरे काय म्हणजे हा ड्रेस होतच नाही, घट्ट ड्रेस आहे, जरा थोडा लूज असता तर बरं झालं असतं. आता काय करायचं, मग स्ट्रेचेबल कुड बी वन ऑफ द ऑप्शन. की ड्रेस स्ट्रेचेबल बनवणं, ट्राउझर स्ट्रेचेबल बनवणं कुड बी वन ऑफ द ऑप्शन. अनदर ऑप्शन कुड बी की आतनं खूप मार्जिन सोडा की कस्टमर आपोआपच उचलून थोडंसं मोठं करून घेईल. किंवा काहीतरी अशी एक त्याला डिझाईन करा की एक चेन लावली त्या बॅगानं असतं ना की सामान खूप भरलं की एक चेन उघडायची की ती बॅग अजून मोठी होते. तसं कपड्यानं मी अजून तरी बघितलेलं की एक चेन उघडा कपडे मोठे झाले, किंवा बारीक झाल्यानंतर एक चेन अजून लावा कपडे बारीक झाले. कुड बी, हू नोज, असतील सुद्धा जगात कुठेतरी कपडे, मला नाही माहिती. बरोबर आहे. पुरुषांच्या पॅन्टना हल्ली असतं, पुरुषांच्या पॅन्टला हल्ली 2 बटणं असतात, इकडच्या बटनाला लावा किंवा तिकडच्या बटनाला लावा. माझ्याकडे आहेत अशा 1-2 पॅन्ट. जेवण झालं की मी बटन बदलतो. किंवा पुरुषांच्या पॅन्टचा पट्टा हा उत्तम उदाहरण आहे की त्याला 5-6 भोगत पाडून दिलेली असतात की ज्या भोगात होईल त्या भोगात ते लावा म्हणून पट्टा तो. बरोबर आहे. सो त्यावेळेला माझा पेन पॉईंट काय, कारण तो पेन पॉईंट असेल तर तुम्हाला कळेल की मी काय दिल्यानंतर त्या कस्टमरला हॅपी वाटलं, काय घेतल्यानंतर तो कस्टमर मजा आली त्याला, की कारण ते पेन पॉईंट गेल्याशिवाय तुम्हाला हॅपी मोमेंट पकडता नाही येणार त्याचा. त्याच्यानंतर काय होतं की त्या कस्टमरची तुमच्या प्रॉडक्ट बद्दलची किंवा तुमच्या सर्व्हिस बद्दलची रिॲक्शन काय, आणि हाऊ कॅन माय प्रॉडक्ट बी बेटर ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. नॉट ऑलवेज, दॅट पॉइंट ऑफ टाइम. ज्या वेळेला ते वाटलं किंवा ज्या वेळेला त्यांची रिॲक्शन दिली त्यावेळेला काय वेगळं केलं असतं तर त्याची रिॲक्शन वेगळी आली असती. हा कस्टमर जर्नी मॅप प्रत्येकाने तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही बनवून हा भिंतीवर चिकटवा. हा तुम्ही एकदा भिंतीवर चिकटवलात की तुम्हाला हा दर महिन्याला व्हॅलिडेट करायचा. म्हणजे तुम्ही हा महिन्याचा बनवला असेल तर दर महिन्याला, आठवड्याचा बनवला असेल तर दर आठवड्याला, दिवसाचा बनवला असेल तर दररोज बघितलं पाहिजे की काय होतंय ते. सणांचं कॅलेंडर असेल म्हणजे संक्रांतीपासून ते नाताळापर्यंत, तर दरवर्षी तुम्हाला त्या सणाला कळलं पाहिजे की काय झालं ते. सिम्पल एम्पथी मॅप आहे. म्हणजे अजून खूप टेक्निक्स असतात वेगवेगळे. मी तुम्हाला आता एकच सिम्पल दाखवतोय, आपल्याला वेळेचा पण अभाव आहे आणि किती काय काय आता आपण डिस्कस करू याला पण लिमिटेशन आहे, पण मी तुम्हाला एक दाखवलं. सो व्हॉट डज इट मीन? इट मीन्स इनोव्हेशन कॅन बी इन प्रॉडक्ट्स, innovation can be in processes, innovation can be in services, innovation can be in technologies which you use, and innovation can be in your business models as well.
की पूर्वी तुम्ही म्हणायचात की अख्खं घेतल्याशिवाय तुम्हाला काही येणार नाही. तुम्हाला माहिती का, माझ्या लहानपणी सुद्धा पुस्तकांची लायब्ररी होती की जे घरी किंवा कॅसेटची लायब्ररी असायची किंवा सीडीची, त्या डिस्प्लेची पण लायब्ररी असायची, व्हिडिओ कॅसेटची लायब्ररी असायची की तुम्हाला घ्यायची गरज नाही. महिन्याचं भाडं भरा, महिन्याच्या भाड्यामध्ये 10 कॅसेट फ्री. इट इज अ चेंज इन बिझनेस मॉडेल. टेक्नॉलॉजी नाही बदलली, सर्व्हिस नाही बदलली, प्रॉडक्ट नाही बदललं, प्रोसेस नाही बदलली, पण बिझनेस मॉडेल इनोव्हेट झालं. बरोबर आहे. आज सुद्धा तुम्ही मोबाईल फोन घेता, काही लोक म्हणतात की मी रोज 1 GB चा डेटा वापरेन, सो डेली पॅक 1 GB. काही म्हणतात नाही, मला डेटा फार लागत नाही, मला एकदाच 5 GB काय महिन्याचा द्यायचा, तो द्या, मी वापरेन कसा मला वापरायचा तसा. सो इट्स अ चेंज इन बिझनेस मॉडेल. टेक्नॉलॉजी तीच राहिली, सर्व्हिस तीच राहिली, प्रॉडक्ट तीच राहिलं, प्रोसेस तीच राहिली, पण बिझनेस मॉडेल बदललं. सो इनोव्हेशन या पाचही गोष्टींमध्ये होऊ शकतं. आणि परत इनोव्हेशन हे प्रत्येक जण करू शकतो. So you don't need to be Apple to innovate. You don't need to be any other industrialist to innovate. Each one of you can innovate. And that is what I had something to show. I will take a pause. काही प्रश्न असतील, काही या अनुषंगाने बोलायचं असेल, I'll be happy to answer some questions. Thank you. सर, तुम्ही आता जे सांगितलं इनोव्हेशन कॅन बी प्रोडक्ट्स. आता प्रोडक्ट आपलं ठरलेलं असतं, म्हणजे आता माझे मसाले आहेत काय, मग त्याच्यात इनोव्हेशन म्हणजे अजून काय, म्हणजे आता माझ्याकडे गोडा मसाला आहे, गरम मसाला आहे, तर मी राजस्थानी मसाला ऍड करायचा का की पंजाबी मसाला ऍड करायचा, म्हणजे हे झालं का इनोव्हेशन असं विचारायचं. तर एक तर ती प्रॉडक्ट लाईन झाली. परत तसं डिफरन्शिएटर काय आहे, इज दॅट अ डिफरन्शिएटर, इफ इट इज नॉट. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्ही मसाला बनवता, मी सगळ्यांना विचारतो की मसाल्यांमध्ये इनोव्हेशन खूप वर्ष होतच नाहीये, आणि मला स्वतःला हे अडचण येते कारण ज्यावेळी मी ट्रॅव्हल करतो त्यावेळी माझा स्वयंपाक मी करतो जिथे जिथे शक्य आहे तिथे. आता तो मसाला केला, काय केलं, मसाला घेऊन तुम्ही सांगितलं की 2 चमचे घाला, चव बदलली. मी 1 चमचा घातला, चव बदलली. कोणीतरी अख्खं असं घेऊन ओतलं आणि भरपूर मसाला पडला, चव बदलली. सो यू आर नॉट, तुम्ही मसाला कशासाठी बनवताय की समोरच्या माणसाला तो गोडा मसाला वापरून उत्तम स्वादाची भाजी मिळावी म्हणून बनवताय. तुमचं पर्पज सर्व झालं का? तुम्ही अपेक्षित आहे, तुम्ही गृहीत धरताय की प्रत्येकाला माहिती आहे की किती चमचे घालायचा मसाला ते. बरोबर. म्हणून नाउ कॅन यू इनोव्हेट इन दॅट अँड से की प्रत्येक मसाल्याच्या बॉक्समध्ये 100 ग्रॅमचा मसाला आहे तर 5-5 ग्रॅमचे पाउचेस आहेत. दॅट बिकम्स अन इनोव्हेशन. ती डोकंच चालवू नका तुम्ही. बरोबर. म्हणजे मॅगी मध्ये येतं तसं ते. दॅट इज व्हॉट दे डू, राईट? दे वॉन्ट कन्सिस्टंट टेस्ट. मी केलं तरी तीच चव, तुम्ही केलं तरी तीच चव. मग हे आपल्या कुठल्याच मसालावाले का नाही करत? हे इनोव्हेशन झालं. एक प्रकार झाला हा इनोव्हेशन. दुसरा इनोव्हेशनचा प्रकार काय झाला की एक पॉसिबिलिटी अशी आहे की एकत्र, म्हणजे त्याच्यात जिरा पावडर, ही पावडर, ती पावडर, ती सगळं तुम्ही आता एकत्र मसाला करून देताय ना, त्याच्याची प्रत्येक कॉम्पोनंट वेगळा आहे आणि मेक युअर ओन मसाला. तुम्ही 3 इन्ग्रेडियंट घातले, चव बदलली, 4 इन्ग्रेडियंट घातले, चव बदलली, सगळे घातले, चव बदलली, सगळे एकत्र केले तर आमचा गोडा मसाला तयार झाला. कॅन यू थिंक ऑन दिस लाईन्स? आय डोंट नो वेदर समबडी विल बाय इट ऑर नॉट. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, मी तुम्हाला इनोव्हेशनचं उदाहरण देतोय फक्त की इनोव्हेशन काय होऊ शकतं. बरोबर. किंवा तुम्ही जसं मोदक तुमच्या साईजचे आणि तुमच्याच वजनाचे काय घ्यावेत, मला नाही आवडत छोटे छोटे मोदक किंवा मला नाही मोठे मोठे मोदक आवडत. सो पारी वेगळी दिली, मसाला वेगळा दिला, आणि घ्या तुमचं तुम्ही वळून घ्या, एक मोल्ड दिला बरोबर आणि तुमचं तुम्ही उकडून घ्या. पॉसिबल आहे? आलं लक्षात. पॉसिबल आहे ना? हो. सो मला सांगायचा उद्देश काय आहे की इनोव्हेशन हे कुठेही होऊ शकतं, पण तुम्ही रोज वेगळा विचार केला पाहिजे. रोज सकाळी उठून एक आयडिया काढली पाहिजे की मी काय वेगळं करू शकेन, मी काय वेगळं करू शकेन, मी काय वेगळं. कदाचित 364 दिवस तुम्हाला काही सुचणार नाही, 365वा दिवस तो दिवस असेल की ज्या दिवशी तुम्हाला काहीतरी सापडलं. आयडियाज लक्षात घ्या, 80% आयडिया फेल होणार आहे, पण जनरेटच नाही केल्या तर तुम्हाला उरलेल्या 20% पण नाही मिळणार आहेत. लक्षात घ्या. येस येस. ठीक आहे, थँक्यू. हो. ओके. सो 2 जणांनी हात वर केलाय. येस प्लीज. मॅडम तुमचं नाव सांगा ना, मला असं आता अचाट हाऊस बोलेल तर असं तुमचं नाव सांगितलं तर बरं होईल. अचाट हाऊस म्हणजे मी अश्विनी गानू जोशी. अश्विनी गानू पण खूप आहेत आणि अश्विनी जोशी पण खूप आहेत. मी अश्विनी गानू जोशी एकच आहे. तर आणि अचाट हाऊस अश्विनी गानू जोशी एकच आहेत. हा. अचाट हाऊस एकच. बोला बोला.
आणि ती माझी आहे. तर ह्या मसाला संदर्भातच हा. माझी अचाट हाऊसची मी एक म्हणजे ब्रांच म्हणू आपण, मी पुण्यात काम करते, पण मी रिसेंटली एक निगडीला पण चालू केलं. पण समोर जे मी इथे पार्सल Okay. देते तिथे तेवढं नाही चालू शकलं. मे बी तिचा कस्टमर बेस मला जास्त नाही ओळखता आला, पण ती मसाले चांगले करते. तर आता श्रुती मला असं जी मी काल ट्राय केली आयडिया ती सांगावी, की ती मसाले खूप छान करते, पण ती 100 ग्रॅम पॅक, पाव किलो पॅक अशी ठेवत होती. तर काल तिने जेव्हा माझी भेळ पाणीपुरी तिथे ठेवली होती आणि मी जे कन्व्हिनियन्स फूड करते, तर त्यातही मी इनोव्हेशन असं आणलंय की मी स्ट्रिक्टली 1 सर्व्हिंग, एका माणसाला 1 सर्व्हिंग जे जातं नॉर्मल, त्या हिशोबाने माझी 1 सर्व्हिंगची तिथे प्रॉडक्ट्स ठेवली होती. त्या जोडीने ते जे तिथे येणारे लोक होते ते सगळे न्यूक्लिअर फॅमिलीज होत्या. म्हणून मग मी तिला म्हटलं की 4 जणांची भाजी करताना जेवढा मसाला लागेल एवढाच तू ठेव. म्हणजे जर तू तो काय 50 ग्रॅम जर काय 40 रुपयाला देणार असशील, तर तुला इथे द्यायचा मसाला एकाच वेळी भाजीचा 1 चमचा, की जो तुला 1.5 रुपयात पडतो एखादा मसाला. आणि तिला मी ते 10 मध्ये 3 पॅकेट किंवा 50 मध्ये 7 दिवसाचे 7 मसाले, आणि ती आयडिया खूप सुंदर हिट झाली काल. त्यामुळे तिने Right. तो एकदम So, ट्राय केला. नाव दिस इज अ बिझनेस मॉडेल इनोव्हेशन. याच्यात तुम्ही हा. प्रॉडक्टही बदललं नाहीत आणि तुम्ही काही हो. बदललं नाही. व्हॉट डू यू चेंज इज अ बिझनेस मॉडेल इनोव्हेशन, राईट? सो बघा, आपल्याला इथे उदाहरणं मिळतात मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं. आणि कन्व्हिनियन्स फूडचा अजून एक हात वर केलाय. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ग्रेट, असा सेट तयार केला. ग्रेट. जो कॅन कॅरी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. बोला मॅडम. थँक्यू. मी नमस्कार सर, माझं नाव अमृता जोशी आहे. माझं बोला कॅटरिंगचा मॅडम. बिझनेस आहे. तर आता युनिक म्हणजे आता प्रॉडक्ट म्हणजे जेवणाचं म्हणजे भरपूर पदार्थ असतात खाण्यामध्ये. तर युनिक असं म्हणजे काय असं केलं पाहिजे की जेणेकरून म्हणजे असं तुम्ही नाही, म्हणाल आता हे असं माझ्याकडे काय जादूची काढणी नाहीये की तुम्ही मला विचारलं तरी माझ्या डोक्यात काहीतरी आलं. नाही बरोबर आहे. तर तुम्हाला काय नाही. करायला पाहिजे, रोज सकाळी उठायचा माझा एकदम साधा मंत्र असतोय की तुम्ही देवाची पूजा करता, देवाचे मंत्र म्हणता, जप करता, तसंच उठायचं. रोज एक फळ्यावरती एक आयडिया लिहून काढायची. काही आयडिया चालतील, अच्छा. काही आयडिया नाही चालणार. कधी गणपती प्रसन्न होईल, कधी शंकर प्रसन्न होईल, कधी विष्णू प्रसन्न होईल, कोणतरी होईल प्रसन्न. म्हणून तर आपल्याकडे 33 कोटी लोक आहेत. कोणाला तरी नाव घेतलं की कोणतरी प्रसन्न होईल. तसं आहे ते, की रोज उठायचं, रोज एक आयडिया लिहायची की काहीतरी वेगळं करता येईल, काहीतरी वेगळं करता येईल. आणि ते काहीतरी वेगळं करणं हे तुमचं आहे. कारण मला नाही माहिती, मला तुमचा व्यवसाय नाही माहिती, मला तुमचे कस्टमर नाही माहिती, मला तुमचं जॉग्राफिकल स्प्रेड नाही माहिती, मला तुमचं बिझनेस मॉडेल नाही माहिती, मला तुम्ही स्वयंपाक करता म्हणजे काय करता ते नाही माहिती. की नाही रेडीमेड आयडिया देऊ शकत. आयडिया शोधणं हे तुमचं काम आहे. आयडिया शोधायची कशी हे सगळं माझं काम आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डे इन अ लाईफ ऑफ जर चार्ट बनवलात तर तुम्हाला गोष्टी कळत जातील की काय कुठे मिसिंग येते. म्हणजे मला असं प्रॉडक्ट पाहिजे की जे आउट ऑफ इंडियामध्ये होईल, असं युनिक काहीतरी मला हे करायचं. मान्य आहे, ते तुम्ही तुमचं शोधायचं आहे. तुमचा व्यवसाय आहे, त्यामुळे आयडिया तुम्हाला शोधायची आहे. आम्ही नाही शोधू शकणार तुमची आयडिया. बरोबर आहे. मग ती आमची होईल ना. असं काय करता. मला थँक्यू. राईट. Anyway, काय I mean, करता what I'm तुम्ही trying to काय tell करता you is ऍक्च्युली, that we can एक्झॅक्टली only काय करता, enable you. We can only facilitate you. एक्झॅक्टली काय करता तुम्ही? माझा कॅटरिंगचा बिझनेस आहे आणि मला जास्ती करून माझे लाडू सेलिंग होतात वेगवेगळ्या प्रकारचे. असे आम्ही आउट ऑफ इंडिया पण पाठवते, इंडियात पण. डिंक लाडू, मेथी लाडू. पण ते काय होतं माहितीये का, ते काही जे पदार्थ ते म्हणजे आता टिकत नाही जास्त दिवस असं. तर म्हणजे जर असे इन फ्युचर जर त्याचा मोठ्या प्रमाणात जर करायचंय तर त्याच्यासाठी काही म्हणजे मी शोधत आहे, मी पण स्वतः त्याच्यावर. ठीक आहे, ठीक आहे. आपण नंतर ऑनलाईन ऑफलाईन मी भेटू. तुम्हाला एक आयडिया देतो बरं का. मी तुम्हाला एक आयडिया सांगतो की मी एकदा कधीतरी ना हरियाणावरनं बेसनाचे लाडू मागवले होते. ते माझ्या घरी पोहोचेपर्यंत ते सगळे मोडलेले होते आणि आम्ही परत वळून घेतले. मग त्याच्यानंतर मी खूप दिवस शोधतोय की कोणी बेसनाच्या लाडूचं पॅकेटच पाठवू शकेल का. म्हणजे वळाचे तुमचे श्रम नाहीत, आमचे श्रम नाहीत ना. तुम्ही ते बेसनाचे लाडू पाकिटात भरून अर्धा किलो पाठवून द्या, वळून आम्ही घेऊ. तो लक्षात येते का. म्हणजे तुम्ही मला वळण्याचं तुमचं कॉस्टिंग वाढणार, कारण तुम्ही कोणतरी माणूस बसवणार ते वळायला. त्याच्याऐवजी तुम्ही ते पॅकेटच पाठवून द्या अर्धा किलोचं. त्यामुळे तुमची कॉस्टिंग कमी होईल, कारण वळाचे श्रम गेले ना तुमचे. काहीच वळाचं नाहीये, नुसतं ते जे काय बेसनाच्या लाडवाचं जे काय तयार झालं ते भराचं पाकिटात आणि पाठवायचं.
सो तुमची कॉस्ट कमी त्याच्यावर झाली म्हणून आम्ही खुश. बरोबर. त्याच्यामध्ये आणि वळा एक कधी नंबर संपली कुकीचं पिकं पाकिट घालू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, की असे दोन्ही हातात तूप लावा मग असे वळा, असं तुम्ही त्याच्यामध्ये पाहिजे तर युट्यूब व्हिडिओची लिंक पण देऊ शकता. हू नोज, म्हणजे इट कुड बी मेनी पॉसिबिलिटीज. नोबडी थिंक्स बरोबर आहे. डिफरंटली. दॅट इज द प्रॉब्लेम. आपण तर बोलू विचार करा. याच्यावरती, सेपरेटली बोलू आपण, ऑफलाईन बोलू याच्यावरती. वी Right. हॅव Okay, सम sir. एक्सपर्ट्स Thank you. डिझायनिंग मध्ये, सो त्यांच्याशी कनेक्ट करून देऊ शकेन याच्यामध्ये. Right. आपण नंतर बोलू, मला मेसेज करा किंवा माधवजींना. Yes, sir. Yes. ओके. Thank you. Okay, so just a time check. It's 8:30, so I think I utilized the time that was allocated to me. Over to you, Sucheta madam. Over to you, Hemant sir, or Praful sir, if anyone has any comment. Devdatta, yeah. So I'm just picking up names which are on my screen. Sorry. या सो अजून एक गोष्ट आहे की माधव सर, तुम्ही ह्यांना होमवर्क म्हणून काय देऊ इच्छिता? होमवर्क म्हणून प्रत्येकाने तो चार्ट बनवायचा आहे. मी देवदत्ताला नंतर त्या चार्टची जी स्लाइड आहे ती मी पाठवीन. मी पूर्ण स्लाइड नाही पाठवू शकत कारण त्याच्यामध्ये खूप सारं प्रोटेक्टेड मटेरियल आहे, कारण ते कॉपीराइट्स आहेत कोणाचे ना कोणाचे तरी. पण तो जो चार्ट आहे तो चार्ट वरील मी पाठवू शकतो. मी चार्टची स्लाइड देवदत्ताला पाठवून देईन आणि देवदत्त ती सगळ्यांना सर्क्युलेट कर. सो प्रत्येकाने आपापला डायलॉग बनवायचा आहे आणि तो डायलॉग तुम्ही तुमच्या मेंटर्सना दाखवायचा आहे. आणि ऑल मेंटर्स आर इक्विप टू रीड दॅट डायलॉग अँड टेल यू if that is the right way of approaching. And that means you have to go and talk to your customers, you have to empathize with them before you write it. तुम्ही तुमच्या मनाने लिहिलात गार्बेज इन गार्बेज आउट, तुम्ही चुकीचा चार्ट लिहिलात चुकीचा आउटकम येणार आहे. त्यामुळे तुम्ही कस्टमरशी बोला. आणि दिस एक्सरसाइज माइट नीड 2 weeks. त्यामुळे तुम्ही पुढच्या शनिवारी तयार ठेवलं पाहिजे असं नाही. 2 आठवडे घ्या, 3 आठवडे घ्या, पण जो कराल तो खरं तुमच्या कस्टमरशी बोलून करा. असा नका करू स्वतःच्या मनाने, बिकॉज देन यू आर अगेन अज्युमिंग, यू आर नॉट एम्पथायझिंग. ठीक आहे. दुसरं आम्हाला कदाचित असंही बघायला आवडेल, तुमच्यापैकी कोणी करणार असाल तर